नमस्कार माऊली. प्रवास कितीही मोठा असला तरी पहिल्या पावलाचं महत्व अधिकच, कारण याच पावलानं प्रवासाला आरंभ होत असतो. आज आपल्या मराठी भाषेचा सर्वदूर हा 7 समुद्रा पलीकडे सुद्धा जो प्रवास झालाय तो खऱ्या अर्थाने सुरू झाला तो ह्याच गाथा सप्तशती ग्रंथामुळे. मनामध्ये कोणताही स्वार्थ न घेता राजा हल यांनी याची निर्मिती करायचं ठरवलं. आपल्या भाषेला सन्मान प्राप्त व्हावा, आदर प्राप्त व्हावा म्हणून केलेले हे पहिले प्रयत्न आहेत. आणि मग त्या पश्चात सुरुवात झाली ती या भाषेच्या वृद्धीच्या वटवृक्षाची, ज्याचे आपण सगळेच जण साक्षीदार आहोत. ओम सरस्वती देव्यै नमः. ओम सरस्वती देव्यै नमः. पुत्र हल, तुझे डोळे उघड. जिची तू साधना करतो आहेस ती मी देवी सरस्वती. देवी, देवी, आपण माझ्यावर प्रसन्न झाला आहात. माझा विश्वासच बसत नाही. तुझा प्रामाणिकपणा आणि तुझी श्रद्धा बघून मी प्रसन्न झाले आहे. आणि ज्या हेतूने तू हे तप करू पाहतो आहेस ते देखील मला ज्ञात आहे. देवी, आपल्यापासून काही लपलेले नाही. अज्ञानाचा अंधार दूर करून आपण ज्ञानाचा दीप प्रज्वलित करता. माझ्या मनातील इच्छा काय हे आपल्याला ज्ञात असणे स्वाभाविकच आहे. सत्य आहे, परंतु मला हे जाणून घेण्यात उत्सुकता आहे की असे काय झाले आहे ज्याच्यामुळे तुला असे कठोर व्रत करावेसे वाटले. देवी, संस्कृत ही देववाणी, आम्हा सर्वांसाठी आशीर्वाद असणारी भाषा. परंतु आम्हा सामान्य जनासाठी या भाषेचे आकलन होणे कठीण आहे. आणि हे मी जाणून आहे. ही भाषा आपल्या मातेप्रमाणे आहे. आपले भाव सहज व्यक्त करेल अशी आपली माता. पुत्र, आज तू सिद्ध केले आहेस की तू केवळ एक उत्तम नृप नाहीस तर विद्वान देखील आहेस. कारण जो ज्ञानाचा, विद्येचा, भाषेचा आदर करतो तोच खरा विद्वान. मी आपला कृपाभिलाषी आहे माते. माते, संस्कृत भाषेत ज्ञानाचा अथांग सागर सामावलेला आहेच. परंतु देशाटनाच्या मोहिमेत मला जाणवले की अनेक प्रांतात अनेक अशी माणसे आहेत ज्यांचे अनेकविध अनुभव आहेत आणि ते संग्रही करण्यासारखे आहेत. ते पुढच्या पिढीला सांगण्यासारखे आहेत आणि त्याकरता त्यांच्या भाषेत संवर्धन होणे आवश्यक आहे. मग ह्यात अडसर कशाचा आहे? भाषेचा माते. भाषेचा? होय माते, माझे प्रजाजन संस्कृत भाषेत सुशिक्षित नाहीत. यातले ज्ञानकण वेचणे त्यांना ठाऊक नाही, कारण त्यांची व्यक्त होण्याची भाषा निराळी आहे. परंतु त्यांना व्यक्त होणे आवश्यक आहे. तुझे म्हणणे अतिशय योग्य आहे. मी तुला आशीर्वाद देते. तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. आणि आता मी तुला हे सांगू इच्छिते की या भूमीत जिथे तुझे राज्य आहे त्या ठिकाणी असे निरनिराळ्या भाषेत ज्ञानाचे कण वेचलेले अनेक विद्वान आहेत. आता तुझे दायित्व हे आहे की तुला त्यांचा शोध घ्यावा लागेल आणि त्यांच्या साहित्याचा, काव्याचा संचय करावा लागेल. तुला या महाकार्यात यश लाभेल असा आशीर्वाद मी देते. काय झाले महाराज? आम्हाला असे जाणवले की आपण कोणाशी तरी संवाद साधत होतात. मला साक्षात देवी सरस्वतीने दृष्टांत दिला. हो, काय सांगताय महाराज? होय, माझ्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन आपल्या सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी तिने मार्ग सुचवला आहे. महाराज, हे सगळं अकल्पित आहे. असो, तुमच्या इतक्या वर्षांच्या प्रयत्नांना यश लाभलं. होय विजयानंद, आपल्या राज्यात शेकडो, लक्ष, कोट्यवधी असे कवी आहेत ज्यांनी असे कार्य करून ठेवले आहे. त्यांच्या भाषेचा, त्यांच्या अनुभवांचा, त्यांच्या लेखनाचा आपल्याला संग्रह करता येईल असे देवीने आश्वासन दिले आहे. पण महाराज, या सगळ्यामध्ये एक गंभीर समस्या आहे. आता कसली समस्या अमात्य? अहो, आपल्या राज्यातच नव्हे तर प्रांतात, संपूर्ण देशामध्ये असे कवी आपण कुठे शोधणार आहोत?
ही शोध प्रक्रिया केवळ अशक्य आहे. महाराज, आपल्याला असं करता येऊ शकतं. आपल्या राज्यातील कवींसाठी आपण प्रत्येक गावी विद्यालयाची स्थापना करू, किंवा आश्रमातील अथवा विद्यालयातील कवींसाठी त्यांच्याकडून आपण कविता निर्माण करून घेऊ. नाही विजयनन, आपल्याला केवळ आश्रमातील गुरुकुलातील साहित्य नको आहे. सर्वसामान्य माणसाकडून निर्माण होणारे अनुभवांचे भांडार, तर ते सर्वसमावेशक साहित्य होईल, समाजाचे प्रतिबिंब होईल. कल्पना उत्तम आहे, पण पुन्हा तेच, ह्या सगळ्याचा शोध घ्यायचा कसा? ऐका हो ऐका, सर्वांनी कान देऊन ऐका. महाराज हल यांनी सर्वांना आवाहन केले आहे की जो कोणी स्वतःच्या भाषेत काव्य करण्यासाठी उत्सुक असेल त्याने ते अवश्य उतरवावे आणि महाराजांकडे सुपूर्त करावे. हो, काय रे नवीन काव्य म्हणजे? अरे काव्य म्हणजे माहित नाही का तुला? जसे संस्कृत मध्ये असते तसेच, परंतु ते देखील आता आपण आपल्या भाषेत लिहू शकतो. म्हणजे जमेल का आपल्याला? अरे प्रयत्न केल्याशिवाय कसे समजेल? महाराजांनी असे देखील सूचित केले आहे की या काव्य लेखनासाठी वयाचे किंवा विषयाचे बंध नाहीत. तेव्हा या उपक्रमात सहभागी होणाऱ्या प्रत्येक कवीस महाराजांकडून मुबलक असे मानधन देण्यात येईल. हो, तुम्हा सगळ्यांना नम्र विनंती आहे, तुम्ही सगळे आपले ज्ञान भांडार वृद्धिंगत करण्यासाठी मोठ्या संख्येने सहभागी व्हा. हा ज्ञान संचय तुमच्या येणाऱ्या प्रत्येक पिढीला प्रेरणा देत राहील. हो, पुत्रहर, ही तुमची पुण्याईच म्हणावी लागेल. ती देवी सरस्वतीने प्रसन्न होऊन तुम्हाला आशीर्वाद दिले, वर दिला. महाराज, आम्हाला आपला किती अभिमान वाटतो की आम्ही शब्दात व्यक्त नाही करू शकत. आपला मनोनिग्रह अतुलनीय आहे. नाही लीलाबाई, माझ्या आयुष्यात जी घटना घडली त्याने माझा अहंकार दुखावला, हे सत्य आहे. परंतु आपल्यात जर एखाद्या गुणाची कमतरता असेल तर आपल्या आयुष्याला पूर्णत्व येत नाही, याचा मला साक्षात्कार झाला. देशाटन केल्यावर मला एक गोष्ट जाणवली. आपल्याकडे अनेक प्रयोजन असे आहेत ज्यांच्याकडे देण्यासारखे खूप काही आहे, मग त्याचा साहित्य रूपात संग्रह का करू नये? अद्भुत, ही कल्पनाच किती रंजक आणि स्तुत्य आहे. आज खऱ्या अर्थाने महाराज प्रजेशी एकरूप झाले. महाराज, आपण काव्य जमा करण्याची घोषणा देऊन अधिक अवधी झाला आहे. आता आपले पुढील कार्य काय असणार आहे? लीलाबाई, मला याच संदर्भात अमात्यांशी संवाद साधायचा. अमात्य, आज पावे तो आपल्याकडे किती काव्य संचयित केले गेले आहे याबद्दल मला माहिती हवी आहे. अहो महाराज, आपण जेवढी कल्पना केली नव्हती तेवढे काव्य आपल्या प्रासादात आले आहे. आणि मला तर असेही भय वाटले की त्यांचा संग्रह करता करता प्रासाद भरून जाईल आणि आपल्यालाच बाहेर जावे लागेल की काय. अमात्य, आपल्या प्रजेला स्वतःच्या मनातील भाव व्यक्त करावेसे वाटतात, तेही आपल्या राजाकडे. होय महाराज, माझ्यासाठी ही विश्वास निर्माण करणारी गोष्ट आहे. आता आपल्या समोर असे दायित्व आहे की हे सर्व मौल्यवान साहित्य, त्यातील रचना याचा आपल्याला सुनियोजित ग्रंथ निर्माण करावा लागेल. महाराज, हे कसे शक्य आहे? कारण आपल्याकडे आलेल्या रचनांची संख्या बघता त्या सगळ्या रचनांचा एक ग्रंथ होणे
हे केवळ अशक्य आहे महाराज. समस्या तर आहेच, पण त्यावर मार्ग काढावाच लागेल. काव्यदेवी भारती, आमच्या प्रासादामध्ये आपले स्वागत आहे. महाराज, आपण राबवत असलेल्या काव्यसंग्रहाच्या उपक्रमाबद्दल माझ्या कानी आले आणि ते ऐकून मला अतिव आनंद झाला. मी प्रथमच असा भूप बघते आहे जो साहित्य विद्वत्ता यास इतके महत्व देतो आहे. काव्यदेवी भारती, आपल्याकडून मला कौतुकाची थाप मिळणे ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. देवी, एका गोष्टीची मला तीव्र जाणीव झाली. धन, संपत्ती, ऐश्वर्य, सत्ता, राजपद हे अक्षय नाही, हे कधीतरी नाहीसे होणारे आहे. परंतु बुद्धी, त्यातून निर्माण झालेले साहित्य, विद्या हे अक्षय आहे, हे कधीही नाहीसे होणार नाही. त्यामुळे त्याचे संवर्धन होणे गरजेचे आहे. एका पिढीपासून पुढील पिढीपर्यंत त्याचा प्रसार व्हायला हवा. महाराज, किती सहज शब्दात आपण किती मौल्यवान विचार सांगून गेले आणि आपल्या या महान कार्यात मी देखील अंशतः सहभाग घेऊ इच्छिते. आपल्या या महान कार्यात माझा खारीचा वाटा म्हणून माझ्या या काव्याचा स्वीकार करावा. देवी, आपण असे बोलून मला लज्जित करत आहात. आपल्यासारख्या थोर कवयित्रीकडून मला काव्य मिळणे, याहून तो आनंदाचा क्षण कोणता. मीच आपला आभारी आहे. महाराज, काव्यदेवी यांच्याकडनं आलेले हे काव्यरत्न धरून आता आपल्या काव्य रचनेची संख्या ही 1 कोटीहून अधिक झाली आहे. परमेश्वरा, म्हणजे आपली समस्या बिकट झाली तर. काय झाले महाराज? आपण कोणत्या समस्येविषयी बोलत आहात? देवी, माझा असा मानस आहे की या सर्व रचनांचा एक ग्रंथ निर्माण करायचा. परंतु देवी, त्यांची संख्या इतकी अधिक आहे की ते करणे शक्य नाही. महाराज, यावर माझ्याकडे एक उपाय आहे. कुठल्याही साहित्यात किंवा कला निर्मितीमध्ये संकलक आणि टीकाकाराची भूमिका ही महत्वाची ठरली जाते. आपल्याकडे आलेल्या सर्व रचनांचा आपण निक्षून अभ्यास करावा, त्याचे वाचन आणि आकलन करावे आणि जे अत्यंत महत्वाचे असेल, विषय, व्याकरण तसेच मनाचा ठाव घेणारे असेल, त्याचा समावेश करावा व इतर गृहीत धरू नये. असे केल्याने आपल्यावरील भार कमी होऊ शकतो. अगदी योग्य उपाय सुचवलात. रचनांची निवड करून त्यांचे योग्य वर्गीकरण करून अभ्यास करणे सुसज्ज ठरेल. चला अमात्य, आता पुढील मार्ग आपल्याला सापडला. उन्हाळी ससंतो किंती मह परमुही अणुसयन पुठ्ठीम पलिवेसी. अर्थात एका काव्यात एक नायिका, अष्टनायिका तसेच मुग्धा, बालिका, तरुणी, प्रौढा, नववधू, नवप्रसूता, बंदिनी
रजस्वला, फुलटा अशा अनेक नायिका समाविष्ट केल्या आहेत. पाहिलेत किती गहन विचार करून आपल्या समाजाचे प्रतिबिंब समाविष्ट केले गेले आहे. अद्भुत एकाहून एक काव्यरचना संकलित करण्याचा आपला प्रयत्न राहिला आहे. महाराज, आपण ज्या संयमाने आणि निष्ठेने ह्या सगळ्याचा अभ्यास केला आणि सप्तशत उत्तमोत्तम काव्यसंग्रहाचा निर्माण केला, ते बघून खरंच माझ्याकडे शब्द नाहीये. होय महाराज, जितक्या मुलाचे कार्य आपल्या कवींनी केले आहे त्याहून अधिक दायित्व आपण पार पाडलेले आहे. आपल्याला समजेल नानाविध विषय हाताळले गेले आहेत. या सप्तशत रचना ज्यात काव्याचे सर्व रस आपल्याला दिसते, नानाविध विषय हाताळले गेले आहेत असे समजेल आणि अशा भूतो न भविष्यती काव्याचा संग्रह असलेली एकमेवाद्वितीय अशी गाथा, गाथा सप्तशती म्हणून नावाजली जाईल. आणि प्राकृत भाषेमधील हा प्रथमच संग्रही केलेला ग्रंथ आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. त्याचे सन्मानाने स्वागत केले जाईल, तसेच कौतुक केले जाईल, पूजन केले जाईल. गाथा सप्तशती. अशा प्रकारे पुत्रांनो, प्राकृत भाषेतील पहिल्या ग्रंथाची आणि सर्वोत्तम ग्रंथाची निर्मिती करण्यात आली. गाथा सप्तशती हा केवळ ग्रंथ नव्हे, हा वारसा आहे. आपल्या संस्कृतीचा वारसा, समाज मनाचं प्रतिबिंब आहे, भाषेचं मनोगत म्हणावं तर. पण हा वारसा आज मी तुमच्या स्वाधीन करतो. नदी सदोदित वाहत राहते, शेवटी समुद्रामध्ये जाऊन विलीन होते, पण ती स्वतःचं अस्तित्व मात्र अबाधित ठेवते. आपली भाषा सुद्धा विविध रूपाने, विविध वर्णांनी वाहत राहील, पुढे जाईल, नवीन स्वरूप, नवीन वस्त्र धारण करेल, अलंकार धारण करेल, परंतु तिचे हे उगमस्थान सदा सर्व काळ पूजनीय राहील. आणि प्राकृत भाषेतील सर्वात प्राचीन ग्रंथ म्हणून असलेली तिची ओळख अभेद्य राहील. गाथा सप्तशती. तेव्हा माऊली, आपल्या संस्कृतीच्या प्रत्येक पावलावर श्रद्धा, भाव, विश्वास यांचा पाया असलेली कित्येक व्रतवैकल्य आणि त्याच्या मागच्या कहाण्या, या सगळ्याचा आढावा आपण घेतला. यातून आपल्याला शिकवण मिळाली की आयुष्य कसं जगावं या सगळ्याची, त्याचा वस्तुपाठ मिळाला. पण तरी देखील आपल्या या जगण्याचा निश्चित आधार काय आहे, आपलं कर्म कसं असावं याबद्दल आपण चर्चा केली. पण हा संस्कृतीचा, आपल्या कहाण्यांचा प्रवास संपत आलाय. आत्ताच्या भागांमध्ये आपण आपल्या मराठी भाषेची महती नव्याने समजून घेतली. आता तोही प्रवास संपण्याच्या नजीक आलाय. तेव्हा आपल्या निरामय आणि सुखमय आयुष्याची प्रार्थना करतो माऊली. उतू नका, मातू नका, घेतला वसा टाकू नका.